नमस्कार, मी दीपक शेडगे. दीपक शेडगे या माझ्या स्वतःच्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. पुस्तकांच्या जगात या माझ्या यूट्यूबवरील कार्यक्रम सदरात आज आपण एका नव्या पुस्तक प्रकाशन समारंभाचा वृत्तांत देणार आहोत. हे पुस्तक आहे ध्येयधुंद. भारत सरकारचे केंद्रीय माजी मंत्री श्री सुरेश प्रभू यांच्यावर लिहिलेलं हे पुस्तक आहे. हे पुस्तक लिहिलं आहे ॲडव्होकेट नकुल पारसेकर यांनी. या पुस्तक प्रकाशन समारंभाचा हा दुसरा भाग आज आपल्यासाठी. खरं तर प्रभू साहेबांसारखं व्यक्तिमत्व, त्यांच्या व्यक्तिमत्वामधील असणाऱ्या सर्व गुणांची पारख असणारे तुम्ही आम्ही सर्वजण जरी असलो तरी आता तुमच्या सर्वांचा जर एकत्रपणे जर विचार केला तर प्रभू साहेब नक्की काय, तर मला असं वाटतं की ते परिसच म्हणावं लागेल की ज्याला त्यांचा संपर्क झाला त्यांचं सोनं झालं. तर मला असं वाटतं की रेल्वेचं जे बजेट आहे, हे जे बजेट होतं, हे बजेट मूळ बजेटला जोडण्याचं जे काम त्यांनी केलं की ज्यामुळे आज तुम्ही आणि आम्ही सर्वजण पाहता की आज रेल्वे जी आज वर्षानुवर्ष माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता ज्या वेळेला पत्र लिहायचा की आम्हाला या ठिकाणी रेल्वेमध्ये हे हवं आहे ते हवं आहे, त्यावेळेला एक 2 ओळीचं पत्र यायचं, बजेटमध्ये तरतूद नाही अशा पद्धतीचं ज्या वेळेला पत्र यायचं, त्याला सर्वात मोठा जो आधार आज ज्या कार्यकर्त्यांना आणि देशभरातील प्रत्येकाला आज रेल्वेची झालेली जी प्रगती आहे, कोकणामध्ये विद्युतीकरणासारखं कोकण रेल्वेला मिळालेलं जी सौगात असेल, या सगळ्या गोष्टी किंवा त्याचबरोबर पर्यावरणपूरक अशी पूर्णच्या पूर्ण रेल्वेमध्ये स्वच्छता आणि रेल्वेला तिथल्या असणारी शौचालयं ही कशा पद्धतीने असावी याचा सुद्धा विचार जर कोणी त्यावेळेच्या काळात केला तर तो प्रभू साहेबांनी केला असं मला या निमित्ताने सांगावंसं वाटतं. त्यांचं झोकून देणं, सतत नवा विचार करणं, म्हणजे आता जेव्हा ते इंग्रजी पुस्तक येईल तेव्हा तुम्ही आम्हाला बोलवू नका. कारण असं आहे की म्हणजे तुम्ही जर त्यांच्याशी बोलाल, कुणाला त्या कार्यक्रमाला बोलवायचं तर एक 2-5 देशांचे अध्यक्ष, राष्ट्रपती त्या कार्यक्रमाला येऊ शकतात. आणि इतके त्यांचे संबंध ना. आता मध्यंतरी ते श्रीलंकेला दिसनायके झाले तर आम्ही बोलत होतो तर ते म्हटले अरे तो दोस्त आहे, त्यांचा फोनच आला नाही माझ्यासमोर, काहीतरी झालं. आणि तर ह्यांचे असे म्हणजे प्रभूंचे असे जे मित्र पसरलेले जे आहेत ना इथं तिथं, आणि त्यांना म्हणजे त्यांनाही माणसं फार चांगली हेरता येतात. खूप चांगल्या लोकांशी त्यांचे आधीपासूनच उत्तम संबंध असतात. म्हणजे मोदी तर पंतप्रधान नंतर झाले, पण मोदींच्या बरोबर सुरेश प्रभू किती वर्षांपासून काम करतायत. म्हणजे मोदी मुख्यमंत्री कदाचित होण्याच्या आधीपासूनचे त्यांचे संबंध आहेत. त्याच संबंधातून गुजरात म्हणजे मोदींच्या प्रशासनामध्ये सुधारणा घडवण्यासाठी किती म्हणजे ते नियमितपणानं गुजरातला जाऊन त्यांनी काय काय केलेत गोष्टी अनेक आहेत. म्हणजे पारसेकर तुम्हाला पुस्तकासाठी भरपूर गोष्टी आहेत आणखीन सांगण्यासारख्या. पण मुद्दा हा की प्रत्येक त्या क्षेत्रामध्ये जे नवीन करता येईल ते करण्याचा त्यांचा सातत्यानं प्रयत्न असतो. त्यांनी असे मित्र जोडलेले आहेत. त्यांना मी कायम जेव्हाही ते भेटतात तेव्हा ते कुठून तरी आलेले असतात किंवा कुठंतरी उद्या जाणार असतात. म्हणजे त्यांच्या इतका विमान प्रवास करणारा कदाचित दुसरा राजकारणी नसेल. आणि मग ते कधी आज लंडनला, कधी आज उद्या त्या देशात, परवा त्या देशात, त्याच्यामधून मध्ये त्यांचं मालवण, गोवा, दिल्ली असं सगळं अखंड ते त्यांचं सुरू असतं. सतत लोकांना भेटत असतात. अनेक नव्या कल्पना त्यांना उत्तमरित्या सुचतात.
मध्यंतरी आमची भेट झाली तर त्यावेळेला ते गेले होते कुठल्या तरी कार्यक्रमाला बहुधा पुण्याला, आणि त्या पुण्यामध्ये त्यांच्या कार्यक्रमामध्ये वृद्धाश्रमातले कुणीतरी आलेले होते. मग वृद्धाश्रमातल्या लोकांशी बोलल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं, मग त्यांनी विचारलं की किती वृद्धाश्रम आहेत, मग महाराष्ट्रात किती आहेत, पुण्यामध्ये किती आहेत, देशामध्ये किती आहेत. आणि असं लक्षात आलं की म्हणजे आता आपल्याला हे जरी म्हणजे न आवडणारं किंवा पचायला अवघड असलं तरी सुद्धा वृद्धाश्रमांची संख्या आपल्याकडं खूप मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे. ती समाजाची गरज पण आहे. त्याच्याकडे बघून फक्त नाकच मुरडण्याची काही आवश्यकता नाही. तो त्या वृद्धाश्रमांचं म्हणून पण काही प्रश्न आहेत, पण त्याच्याबद्दल काहीच नाही आहे. प्रभूंनी त्यात पुढाकार घेतला आणि त्यांचं एक संघटन तयार झालं आणि वृद्धाश्रमांचे प्रश्न घेऊन त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठीचा इनिशिएटिव्ह त्यांनी घेतला. मला असं वाटतं की असे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या इतक्या गोष्टी सुरेश प्रभू सतत करत असतात, सतत करत आलेले आहेत, या पुढच्याही काळामध्ये करतील. माझे मित्र नकुल पासे, आम्ही खरं म्हणजे सिंधुदुर्गामध्ये सुद्धा नकुलची आणि माझी ओळख झाली त्याच्या आधीपासून. संजू करपे मी सारस्वत बँकेत असतानाच होती आणि त्यामधून एक निर्णय लोक जोडली गेली. आता गौतमनी सांगितलं, खरं म्हणजे खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे. गौतम ठाकूर ह्याची आई ही स्टेट बँक ऑफ इंडियाची चेअरमॅन होण्याच्या कर्तबगारीची बाई. ह्याचे वडील हे माझे सहकारी होते. म्हणजे आधी बँकेत मी आल्यानंतर मी त्यांना त्यावेळेला ते नॅशनल NSBचे डायरेक्टर होते, ते पण स्टेट बँकेत होते. इमर्जन्सीमध्ये त्यांनी पण काम केलं आणि त्यामुळे त्यांना ती स्टेट बँक सोडावी लागली होती, कारण त्यांनी सगळ्या अधिकारी लोकांचा त्यांनी युनियन स्थापन केली होती, असोसिएशन स्थापन केली होती. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, गौतमनी खरोखर वस्तुस्थिती आहे. आमच्या बोर्डावर सगळेजण मोठे म्हणजे अति मोठे लोक होते. डॉक्टर आडारकर याचे त्यावेळेला मॉन्सॉन्टोचे मॅनेजिंग डायरेक्टर चेअरमन होते. सल इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर शरू रांगणेकर होते. न्यू लॉ कॉलेजचे प्रिन्सिपल डॉक्टर PW रेगे होते. UDCT त्यावेळेस UDCT आता इंडियन केमिकल टेक्नॉलॉजी ITC इंडियन टेक्नॉलॉजी त्याचे DV रेगे होते. अशी सगळी मंडळी थोर मंडळी होती. आणि असं असताना देखील त्यांनी मला काय अध्यक्ष केलं मला अजूनही कळलेलं नाही, पण त्यांनी कधी त्याच्याबाबत कधी केलं नाही. आणि त्यानंतर गौतमचे वडील एकनाथ ठाकूर यांचा पण माझा परिचय नंतर झाला. ते देखील त्यांना मी आमंत्रित केलं आणि मुद्दाम झालं तुम्ही पण या. आणि आमचा तोच होता त्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती की आपण एकत्र केलं तर काहीतरी मिळू शकतं. त्यावेळेला युनियनमध्ये मला माहीत नाही सारस्वत बँकेतले काही माझे सहकारी आले असणार, ते अजित रेगे आहेत की नाही मला माहीत नाही, तर मी त्यांना अजित रेगे आहेत त्यांना मी एकदा विचारलं. आणि त्या मिसेस ठाकूर पण आमच्याकडे बसल्या, त्या ठाकूरबाई आहेत. तर मी त्यांना एकदा म्हटलं की अशी एकदा चंदगडकर, माळगावकर, पद्मिनी म्हणून एक होती बाई, तिला म्हटलं आपल्याकडचे एक्सचेंज एम्प्लॉईची लिस्ट मला द्या. तर त्यांनी काही दिवसाचे एक्सचेंज म्हणजे काय एक्झॅक्टली म्हटलं आपल्या नवरा बायकोचं असं होतं ते एक्सचेंज मी आपलं एक भांडण होतं सर. म्हटलं जे कोण नाराज असतील त्यांची एक लिस्ट काढूया. ते म्हणजे कशासाठी? तर म्हटलं का नाराज झाले ते तरी समजून घेऊया, त्यांना पण आपण जवळ आणण्याचा प्रयत्न करूया. कारण बँक आपली नाही, मी काय बँकेचा चेअरमन होतो पण मी बँकेचा मालक नव्हतो. आणि म्हटलं आपण त्या लोकांना एकत्र आणि त्यांनी पण काहीतरी केलं असेल, कुठेतरी चुकलं असेल, पूर्वी काहीतरी झालं असेल एकमेकांचे मतभेद, तर एकत्र येऊन काम करण्यामुळे अनेक गोष्टी आयुष्याच्या साध्य झाल्या. आणि मला आज खरोखर आनंद होतो की ज्या सारस्वत बँकेचा मी 40 वर्षापूर्वी चेअरमन होतो, आज गौतम ठाकूर अतिशय कर्तबगारीने की व्याज 1 लाख कोटीच्या नक्की ठरवलं आम्ही एक एवढा मोठा कार्यक्रम करायचा. कारण 1 लाख कोटीसाठी सहकारी बँकेने करणे साधी गोष्ट नाही आहे. ते एक चांगला मोठा कार्यक्रम आपण निश्चितपणे चांगल्या तऱ्हेने करूया आणि हे सगळं करूया. माझे मित्र आपले प्रफुल्ल छाजेड, शैलेश हरिभक्त आहेत. ॲक्च्युली सांगायचं म्हणजे आपल्याकडे खाली अनेक बँक इंडियन आपल्या ICIचे म्हणजे चार्टर्ड अकाउंट इन्स्टिट्यूटचे अनेक माजी अध्यक्ष पण इथे बसले होते. आता कदाचित थोडा वेळ जागेल. कमलेश विकमसिंह होते, अनेक मंडळी खाली बसली होती. रणजित अगरवाल तिकडे बसलेलेच आहेत. हे कलकत्त्याहून आले. ती आमची बिनानी म्हणून एक बहीण आहे, ती स्वतः कलकत्त्याहून आली. म्हणजे या कार्यक्रमासाठी अनेक आता काही गोव्याचे भेटले, काही कोल्हापूर म्हणजे अनेक ठिकाणची मंडळी. आणि आज रणजित अगरवाल मी सांगितलं नव्हतं, आय नेव्हर इन्व्हायटेड यू. त्याला कळलं, तिला पण कळलं, ते स्वतःहून आले. आणि अशा अनेक मंडळी, ते आमच्या इकडे या वडाळा मठाचे उल्हास कामत आहेत, अशी अनेक मंडळी निना ठिकाणून भारतातल्या प्रखर आली. आणि म्हणून प्रफुल्ल छाजेड असेल, आमचे शैलेश हरिभक्ती
आणि आमचे चव्हाण साहेब हे आमचे नेते आहेत, ते आता बोलताना सांगतात कार्यकर्ते खरंच नेते आहेत ते. आणि नेता कसा असावा तर तो कार्यकर्त्यांचा मध्ये राहून काम करणारा नेता आहे तो. त्यांनी सांगितलं पक्षाने जो आदेश दिला ते काम करायचं. ते स्वतःला विसरून काम करतात. ते आधी पहिल्यांदी जेव्हा ते काम करायचे आमदार होते, आमदार असताना मला त्यांची पहिल्यांदा एकदा भेट झाली. मला खरंच माहीत नव्हतं की यांचं किती प्रचंड काम आहे. आणि आज सुद्धा पूर्ण राज्यामध्ये आज भाजपने एक कधी नवडं असं एक अनप्रेसिडेंटेड असं यश मिळवलं. यामध्ये जिल्हा परिषद असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील, ते जिल्हा परिषद ही स्थानिक स्वराज्य संस्थाच आहे, पण शहरी किंवा ग्रामीण या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा ह्याच्यामध्ये, आणि ते देखील त्यांच्या नेतृत्वाखाली झालं. सतीश मराठेजी हे पण माझे खूप जुने मित्र, 40 वर्ष त्यांनी सांगितली अगदी वस्तुस्थिती आहे. आणि ते सुद्धा एक झोकून देणारा माणूस. मी त्यांना मध्ये त्यांचं हार्टचं ऑपरेशन झालं. मी त्यांना नेहमी सांगायचो की कॉपरेटिव्ह इन हार्ट पण यू शुड ऑल्सो टेक केअर ऑफ युअर ओन हार्ट. पण त्यामुळे तरीसुद्धा ते संपूर्णपणे झोकून नेऊन काम करणारे असे सतीश मराठे. राजू खांडेकरचं खरंच सांगतो, त्याला एम्बॅरेस करायचं नाही आहे, परंतु एवढा प्रामाणिक, एवढा तत्वनिष्ठ आणि खऱ्या अर्थाने चुकीचं त्यांनी मला एक काही गणित असेल तुमचं चुकलं, खरं लोकांना सांगून देण्याचं काम तेच पत्रकाचं काम आहे. नाही तर पत्रकाची गरज काय, समजा मलाच किंवा पाहिजे तर ऐकायचं मी आरसा घेऊन बोललं पाहिजे. आरसा घेऊन मी बोललो तर माझंच मला ऐकायला इको चेंबरमध्येच जाईल. पण खऱ्या अर्थाने लोकांना सांगून देण्याचं काम ते करतात. अनेकदा गोष्टी पटत नाहीत, वाईट वाटतं. आणि दिल्लीमध्ये असताना ते लोकसत्तेत होते त्यावेळेला. दिल्लीमध्ये पत्रकार म्हणजे आणखी एक निराळाच विषय आहे. दिल्लीचे पत्रकारांमध्ये राहणं जगणं म्हणजे खरोखर निराळाच विषय आहे. त्यामध्ये देखील राजूने अतिशय स्वतःची एक निराळी ओळख निर्माण केली होती. आणि ती अजूनही आहे. ती ओळख गेलेली अजून पुढे संपली असं नाही, अजूनही. आता ते तुम्हाला माहीत नसेल, ABP माझा म्हणून तुम्ही त्यांना ओळखता, पण ABP हे जे सगळं मोठं एक प्रचंड मोठं एक संस्थानच आहे. ते त्याचं देखील ते एक पाहतात. मी केवळ मराठीमध्ये फक्त ते बघतातच, पण त्याच्या पलीकडे जाऊन ABP वृत्त समूहाचं जे सगळं काम आहे ते देखील ते पाहतात. म्हणजे आपल्याला अभिमान वाटतो एक मराठी माणूस एवढं इकडे सगळं ठिकठिकाणी जाऊन काम बघतो. खरं म्हणजे ABP के जो मालिक है सरकार वो भी कलकत्ता के, तो कलकत्ता से 2-3 लोग आए इधर आए हुए हैं. तर त्या सगळ्या गोष्टी पाहणारी सगळी मंडळी झाली. आणि आप दोनों आपको मैं धन्यवाद देता हूँ कि मुझे याद है जैन समाज ने जो सेवा की, मैंने उस दिन मुझे याद है आपने जो बात को छेड़ा की जैन लोकांची मंदिरं ही खूप जैन समाज, जैन धर्म आपण म्हणायचं की हे जे तीर्थंकर आहेत ही परंपरा हजारो वर्षाची आहेत. त्यामुळे जैन लोकांची मंदिरं कुठे झाली की त्यावेळेला सगळीकडे जंगल होतं. ते मंदिर जंगल, आधी मंदिर झालं की आधी जंगल झालं, तर आधी मंदिरच झालं, कारण जंगल होतंच म्हणून तिकडे झालं. त्यामुळे जंगल की मंदिर हा वाद करण्याची गरज नसते. तिथे लोक जाऊन पूजा करतात. झाडं कापायला कोण जात नाही. ते साध्या लहानसहान कीटकाला पण मारत नाही. ते झाडं मारायला कशाला कापायला जातील. तर त्यामुळे त्या लोकांच्या मंदिरं ठेवण्यासाठी मी एन्व्हायरमेंट मंत्री होतो. 1998ची गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही आपके याद दिला है इसके लिए मैं बोल रहा हूँ. तर मी गेल्यानंतर मला त्यांनी सांगितलं असं आहे. म्हटलं बा ते जैन लोक त्यांचं पहिलेच त्यांचा जो मुख्य अहिंसा हाच त्यांचा धर्म आहे. आणि ते झाड कापणंही देखील हिंसा आहे असं ते मानणारे लोक आहेत. आणि मग त्यांना ते परवानगी दिली की आप दोनों जन आहे उसके लिए आपको भी मैं बहुत बहुत धन्यवाद देता हूँ. वैसे तो मैं आय एम नॉट प्रपोजिंग अ वोट ऑफ थँक्स की लोक करतीलच, परंतु माझ्या वैयक्तिक दृष्टीने खरोखरच माझ्या मला वाटतं एवढा छान चांगला कार्यक्रम झाला. शिवजयंतीचा मुहूर्त होता. आणि माझे मित्र डॉक्टर अमेय देसाई लहान आहेत वयाने खूप, पण कर्तबगार माणूस आहे. डॉक्टर आहेत, मेडिकल डॉक्टर आहेत. त्यांची बायको ही ब्रिज कँडीमध्ये न्यूरोसर्जन आहे. ती पण ब्रिज कँडीमध्ये काम करते, लक्ष्मी पाटील. आणि त्याचे वडील जे आहेत ते त्या मुलांपेक्षाही तरुण आहेत. ते अजूनही निरनिराळ्या ठिकाणी जाऊन कार्यक्रम रोज काहीतरी करत असतात. देशभर जाऊन एक निरनिराळे कार्यक्रम करतात. तर ते प्रदीप पाटील, तर ते म्हणजे कायम तरुण, चिरतरुण असे व्यक्तिमत्व आहे. तर हे सगळेजण खरं म्हणजे यांचा अभिमान वाटला असे कुटुंब आहे. त्या सगळ्यांनी कार्यक्रम केला. पुन्हा एकदा त्या सगळ्या आमची जी मंडळी होती त्यांनी कार्यक्रम आयोजित केला. त्यांची पुन्हा नावं घेत नाही. तर मोहन हर्डेकर, संजू करपे, योगेश वाडेकर या सगळ्या लोकांनी जो कार्यक्रमासाठी मेहनत घेतली, नकुल तर आहेच, त्यांनी लिहिलं, त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि मला खात्री आहे की खरोखरच आजच्या दिवसानंतर मला असं वाटतं की आपण कुठे काहीतरी करत जातो, कुठे ना कुठे त्याची नोंद वरती कुठेतरी घेतो. चित्रगुप्त असतो की आणि कुठचा असतो माहिती आहे, गुप्त नाव चित्रगुप्त तर गुप्तच असतो म्हणून त्याला कधी चित्रगुप्त म्हणतो. परंतु कुठे ना कुठेतरी वाईट केलं आणि चांगलं केलं त्याची नोंद कुठे ना कुठेतरी आपल्या या सगळ्या कॉस्मिक लॉमध्ये घेतली जाते. आपण सगळ्यांनी चांगलं करायचाच प्रयत्न करूया. कधी ना कधीतरी त्याचे यश मिळतं न मिळतं. यश ही देखील एक
विवादास्पद शब्द आहे. राजू साळगावकर गेला, त्याचं नाव राहायला बोलायचं. राजू साळगावकरचे वडील कालनेका जयंतराव साळगावकर हे माझे मित्र होते चांगल्यापैकी, म्हणजे खूप वयाने मोठे. राजू माझ्या वयाचं, म्हणजे आमचे वडील असते. परंतु रोज सकाळी त्यांचा मला फोन यायचा, रोज सकाळी मला एक आणि अरुण टिकेकर नाईक रोज फोन करायचे आणि रोज काही ना काहीतरी सांगायचे. असे ते सगळी मंडळी, मोठी मंडळींना भेटलो, माझं नशीब चांगलं. तर मी सांगण्याचं होतं एवढाच की आपण एकत्र येऊन चांगलं काम करायचा प्रयत्न करूया. त्याच्यात यश मिळतं अपयश मिळतं याचा विचार कधी करायची गरजच नाही. कारण शेवटी आपल्याला मनाला बरं वाटलं म्हणून आपण काम करायचं, इतरांना काय वाटतं म्हणून करण्याची गरज नाही. हे आपण एक जर नियम ठेवला तर आपल्या सगळ्यांना जास्त फायदा असल्याचं वाटतं. आपल्या मनापासून धन्यवाद. आणि आपल्या सगळ्या कसा वाटला आमचा कार्यक्रम? प्रत्येक शुक्रवारी पुस्तकांच्या जगात हे सदर आम्ही सादर करत असतो. सध्या सर्वांचीच वाचनाची आवड कमी होत चाललेली आहे, पण बाजारात नवीन नवीन पुस्तकं येतच असतात. अशी काही पुस्तकं असतात जी सर्वांना प्रेरणा देतात. अशा सर्व पुस्तकांवर पुस्तकांच्या जगात या सदरातून प्रकाश टाकला जातो. तेव्हा न चुकता पुस्तकांच्या जगात हे सदर प्रत्येक शुक्रवारी पहा. आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू नव्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.